धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध. इंदिरा गांधी चौकात काँग्रेसची निदर्शने. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी अशी काँग्रेसची मागणी. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात इतिहासाची मोडतोड करत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अत्यंत चुकीचे आणि अवमानकारक वक्तव्य केले आहे. ही घटना अत्यंत निषेधार्ह असून महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावणारी आहे. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी कोणताही विरोध न करता मौन बाळगले आणि ही बाब अत्यंत गंभीर असून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा तसेच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं इंदिरा गांधी चौक येथे निदर्शने आणि तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा प्रकारचे वादग्रस्त आणि भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी.